हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुष यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे शिवजयंती म्हणजे आपल्या राजाचा दिवस. आमच्या सोसायटीमध्ये शिवजयंती थाटामाटामध्ये साजरी केली जाते. त्याच्या रिलेटेड आपला आजचा हा ब्लॉग होणार आहे. तर व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. मी जास्त वेळ इंट्रोसाठी नाही घेते. जय भवानी जय शिवाजी. दिल के जज्बात तू है तू बसी. शिवाजी महाराज की. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपतींचं चरित्र आणि चारित्र्य या दोनही गोष्टी आपल्या मुलांच्या समोर मांडत असतो. राजा छत्रपतींचा इतिहास, राजा छत्रपती हे आपल्याला धड्यातून पुस्तकातून कायम शिकायला मिळालेले आहेत. परंतु आज 350 वर्ष होऊन गेली. तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रायतेचे छत्र, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी जिजाऊ आईंच्या पोटी एक ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांचा आदर होता. अशा प्रकारे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणून मला म्हणावेसे वाटतात, आले किती गेले किती उडून गेले भराभरा. आले किती गेले किती उडून गेले भराभरा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा. अतिशय छान शब्दात या ठिकाणी आराध्य मोरेने आपले विचार या ठिकाणी महाराजांबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि खरं आहे ते, आले किती गेले किती उडून गेला भरारा. आणि कितीही आले आणि काही झालं तरी माझ्या राजाचा दरारा हा कायम राहील. गेली 350 वर्ष आपण तो दरारा पाहतोय. हे 50 वर्ष सह्याद्रीच्या कुशीत घोंगावणारं वादळ या ठिकाणी 1680ला रायगडावरती शमवलं. त्यावेळेस राजांचा शत्रू औरंगजेब सुद्धा हळहळला होता. तो सुद्धा म्हणाला होता की एका चांगल्या दुश्मनाला मी मुकलो, एका सच्च्या दुश्मनाला मी मुकलो. असा माझा राजा शूर आणि पराक्रमी होता. यानंतर मी पुढचा विद्यार्थी किंवा पुढची मुलगी अंकिता काटे हिला या ठिकाणी आमंत्रित करतोय आपले विचार व्यक्त करण्यासाठी. लढला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. गुड मॉर्निंग ऑल इन वन प्रेझेंट हियर. माय नेम इज अंकिता बाळू काठे. टुडे आय एम हियर टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज was a great king and a brave warrior. He was born on 19th February 1630 at Shivneri Fort in Pune, Maharashtra. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jizabai. His entire childhood was spent under the guidance of his mother. He was the founder of the Maratha Empire. In Maharashtra, Chhatrapati Shivaji Maharaj is known by many names like Shivba, Shivrai, Shivbaraje, Shivaji Raje, Shivbaraje, Shivaji Raje. These are the names of Chhatrapati Shivaji Maharaj. In Maharashtra, Chhatrapati Shivaji Maharaj respected all religions. Chhatrapati Shivaji Maharaj is the great king. Chhatrapati Shivaji Maharaj was the brave warrior. Chhatrapati Shivaji Maharaj is in India. Chhatrapati Shivaji Maharaj is incomplete without the Indian history. Chhatrapati Shivaji Maharaj history is very nice. Thank you. Good morning.
Yes, today is 19 February 1630. And we are celebrating Shiv Jayanti or Shivaji festival. Chhatrapati Shivaji Maharaj born on 19 February 1630. He was a great warrior in Indian history. He was the founder of Indian history. Maratha Empire. He did not belong in different religion, and he is a symbol of Maratha pride or bravery. He is known as the father of the Indian Navy. His छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सिद्धेश कुटेने देखील आपले विचार या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलेले आहेत. यानंतर मी आराध्या हंडा हिला या ठिकाणी आमंत्रित करतो. अरुणा आली हां. अक्षरा मधने हिला या ठिकाणी आमंत्रित करतो. Good morning, everyone. My name is Akshara. I will speak few lines about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was born on 19 February 1630 at Shivneri Fort. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and a brave warrior. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jizabai. His full name was Shivaji Shahaji Bhosle. His birthday celebrated as Shiv Jayanti. He was died on 3rd April 1680. He was founder. His name was Dadaji Konde and second teacher name was Samadra. Thank you. या ठिकाणी अक्षरा मधने हिने आपले विचार व्यक्त करताना महाराजांबद्दल आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी दुसरं ईश्वरी तुझं नाही. यानंतर अक्षरा मधने या ठिकाणी एक सॉन्ग सादर करत आहे. अक्षरा मधने आणि जय एकदम जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळे. जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभू. जय जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभूराज. उकार भरे मग गर्ज तलवार उठे कड़के कर भगदंत जहाँ बगी तुझे मन काय मराठा बड़ी जीते. इक करके सब गढ़ जीते. हर दुश्मन से लड़ जीते. इंग्रे माते सूरसा छत्रपति वीर शिव चमके थे तेज तिलक तलवार. शिवाजी हो शंभू रूप अवतार. हुई धना धन्य जननाल शिवाजी रथ केसरिया की लाल. थे तेज तिलक तलवार. शिवाजी हो शंभू रूप अवतार. शिवाजी हुई धना धन्य जननाल रथ केसरिया की लाल. शिवाजी मुठभर घेतले मावळे सोबती नाही पाहिले. जाती पाती लढले मातीसाठी घडला मोठा चालू दिला कुटीरीती. मुघलांचा वर फाडकवला भगवानी. मुघलांचा फाडकवला भगवानी. मुघलांचा बाप तो राजा माझा सुयोग होते सदा. राजा माझा हर हर करी. राजा माझा गाजवलं हर हर उभं केला स्वर माझा. विजय तिलक तल भाल रे. दरी ममता दारी लाल रे. राज बचाना माटी रे कहेची जावा. शिवाजी से जब तक तेरे साथ रहे. धारे धारे सिरन में काल रहे. लड़ना जब तक प्राण रहे. कायम बदल सन्मान रहे. तेज तिलक तलवार. शिवाजी हो शंभू रूप अवतार. शिव धना धन्य जननान. शिवाजी रथ केसरिया की लाल. तेज तिलक तलवार. शिवाजी हो शंभू रूप अवतार. हुई धना धन्य जननान. शिवाजी रथ केसरिया की लाल. शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराय जय शंभूराजे. दड दिला शौर्यात चालली माता इतकाची गोळ्या दिला मोठी मोठी सणाईचा उडल. दड दिला शौर्यात चालली माता इतकाची गोळ्या दिला मोठी मोठी सणाईचा उडल. राजा कडकोटी नाटकुमी दिल्लो की जय भवानी जय शिव. हा चहावं एक दोस्त बंधा चहावं केसरिया रंग. हा चहावं चारों ओर जुड़ा उसने चहावं. पर्वत से खड़ा जीवरण पर जादू जन
जंग पर खून बहा दो जंग पर खून बहा दो जंग पर खून बहा दो लहरे परचन प्राण गवा दो थे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार हुई धनाधन्य जय लाल शिवाजी रथ केसरी आपली लाज थे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार हुई धनाधन्य जय मान शिवाजी रथ केसरी आपली लाज थे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार हुई धनाधन्य जय लाल शिवाजी रथ केसरी आपली लाज लगते गए लाशों के ढेर बस बहा हूँ कभी रुका नहीं लड़ता रहा वो शेर मराठा छत्रपति कभी झुका नहीं छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी थँक यू धन्यवाद. कागदावरती लिहिलेलं मराठी ते कुठं चालले ते तिला माहीत नाही, परंतु तिचं ते सगळं गाणं पाठ झाले आणि तिने ते आपल्या समोर सादर केले. एकदा जोरदार टाळ्या अक्षरासाठी. यानंतर मी गावंड हिला या ठिकाणी आपलं एक छोटंसं गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. दादा दादा आंबेकडे डोंगरचं राहणार मम्मीने शिकवलं. व्हेरी गुड. तुझं नाव सांगतोय का? सौम्या पूर्ण सांग. सौम्या दीपिका उमेश गावंड. तुला बघा पडेल तो. आंबेकडे डोंगरचं राहणार सागर शुभात होणार हो आंबेकडे डोंगरचं राहणार सागर शुभात होणार निशान भगवे भूवर फडके शत्रू सेवर कावित धडके निशान भगवे भूवर फडके शत्रू सेवर कावित धडके मावळे आम्हीच लढणार आम्हीच लढणार सागर शुभात होणार हो आम्हीकडे डोंगर राहणार सागर शुभात होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा परी नाही धीरज सोडणार परी नाही धीरज सोडणार सागर शुभात होणार हो आम्ही गड्या डोंगर राहणार सागर शुभात होणार बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊन लढला पठ्ठा बाजीराव तो वीरच मोठा कंस खाऊन लढला पठ्ठा घोड तो दौडीत सोडणार घोड तो दौडीत सोडणार सागर शुभात होणार हो आम्ही गड्या डोंगर राहणार सागर शुभात होणार जगदंबेच्या कृपा प्रसादो जगदंबेच्या कृपा प्रसाद शिवरायांच्या आशीर्वाद मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच जाणार सागर शुभात होणार हो आम्ही गड्या डोंगर राहणार सागर शुभात होणार. थँक्यू. एकदा सौम्यासाठी जोरदार टाळ्या. अतिशय उत्कृष्ट गीत या ठिकाणी तिने सादर केले, तेही अगदी हावभाव या ठिकाणी सादर करत गाण्याचा ठेका, गाण्याचा ताल, गाण्याचं लय या ठिकाणी पकडत तिने ते गीत या ठिकाणी सादर केले. एकदा सौम्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज या नावापुढे, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे असे संस्थापक आहेत की त्यांनी रयतेसाठी, रयतेच्या घरातली गवताची काडी सुद्धा गहाण राहू नये यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यभर स्वराज्याच्या निरनिराळ्या लढाया फक्त रयतेसाठी आणि रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढल्या. आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांना, मराठी बांधवांना जो मानाचा स्थान आज संपूर्ण जगात मिळतो तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.
यानंतर मी आणखी कोणी लहान मुलांपैकी या ठिकाणी बोलणार असेल? यशवर्धन. खूप छान कार्यक्रम चालू होता, पण मध्येच आमचं बाळ रडायला लागलं. त्यामुळे बाळाला शांत करण्यासाठी साईडला गार्डन होतं, तिथे गार्डनमध्ये बाळाला घेऊन गेली. म्हटलं चला कसं बसं बाळ शांत झालं तर तोपर्यंत त्याचे 1-2 फोटोशूट करून घेऊया, कारण की परत नंतर त्याचा मूड नसला की ते सुद्धा भेटणार नाही. तर फोटोशूट करेपर्यंत येऊन बघतो तर कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यानंतर सर्वांसाठी खूप छान असा नाश्ता होता आणि खूप छान असा कार्यक्रम सुद्धा झाला. तर आमचं बाळ बघा इथे कसं करते, तेच गार्डनमध्ये आणलेले त्याला फोटोशूटला, पण त्याने काही एकही फोटो काढून दिला नाही. पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करत होता असा तो राजा. महापराक्रमी क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश महाराज असा तो राजा ज्याने जिंकून घेतली प्रजा. अशा या राजाला माझा मानाचा मुजरा. आजही आपल्याला गडकिल्ल्याने माती सांगता शिवरायांच्या पराक्रमाच्या गोष्टी. हे राज्य मावळ्यांवर असलेलं प्रेम आणि रयतेच्या विश्वासावर उभं होतं. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमयी शुभेच्छा.